सभागृहाचा जो भाव आहे तुम्ही लक्षात घेऊ शकता, कारण भावाचा भुकेगा विठ्ठल तिथं आहे, त्या मतदारसंघात तुम्ही आहात. अशा प्रसंगामध्ये भविष्य बघायचं नसतं आपलं काय होईल. आपण शेवटी लोकशाहीचं रक्षण करणारे लोकतंत्र सेनानी व्हायचं असतं. जर या ठिकाणी अधिकारी संविधानाची हत्या करत असतील तर अशा हत्या करणाऱ्या लोकांना शिक्षा देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुम्ही निर्देश दिले पाहिजे. या संदर्भामध्ये ताबडतोब अशा अधिकाऱ्यांनी इथं उपस्थित राहिलं पाहिजे आणि भविष्यात जे उपस्थित राहणार नाही त्यांची कशी काळजी घेतली गेली पाहिजे. शेवटी कोणाच्याही मेंदूला मार असेल तर त्याची काळजी घेतलीच पाहिजे. औषध उपाययोजना केलीच पाहिजे. आपली जबाबदारी आहे जीवनदायी योजनेमध्ये बसवू. पण मेंदूला मार असणारे अधिकारी हे महाराष्ट्राने सहन करता कामा नये. हे सेवक आहे, हे सेवकच राहिले पाहिजे. हे आपल्या डोक्यावर बसता कामा नये याची काळजी मात्र सर्वांनी घेतली पाहिजे. कारण अनेक आमदार व्यक्तिगत आम्हाला सांगतात, अध्यक्ष महाराज सचिवांना भेटायला गेले अध्यक्ष महाराज बाहेर उभं ठेवता. कोण अधिकारी आहे अध्यक्ष महाराज? असे अधिकारी आहे. जेव्हा आमदार आहे तो 288 13.5 कोटी पैकी लोकांनी विश्वास टाकून आम्हाला निवडून दिला. तर आम्ही कामासाठी जातो ना, आम्ही का त्याच्याकडे काय सोयरीक करायला जातो का? मग कामासाठी निवेदन घेऊन गेल्यावर ते जर आम्हाला भेटत नसतील आणि इथेही आमचं ऐकायला येणार नसतील तर का म्हणून बजेटमध्ये त्यांचे पगार मंजूर करायचे? तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज, सहन होणार नाही आता. ठीक आहे. सन्माननीय सर्व सदस्यांच्या, मला बोलू दे आता. सन्माननीय सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेता सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ असतील, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब असतील, नानाभाऊ आहेत, सुरेश प्रभू आहेत, अमीनभाई आहेत, चेतनजी तुपे आहेत आणि सर्व अतुलजी भातकळकर साहेब आहेत. तर सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता या ठिकाणी अशा पद्धतीनं निर्देश त्या ठिकाणी देण्यात येतात. खरं म्हणजे सर्व कमिशनर असतील किंवा संबंधित ते अधिकारी असतील हे गॅलरीमध्ये उपस्थित राहणं अपेक्षित आहे. पण आज त्या ठिकाणी राहिलेले नाहीत. नक्कीच याच्या अगोदर सुद्धा 2 वेळा आपण त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवलेला आहे. अजून सुद्धा या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्याकडून आपण लेखी खुलासा या ठिकाणी मागवतोय आणि तात्काळ त्या ठिकाणी सर्व म्युनिसिपल कमिशनर असतील आणि त्या ठिकाणी असणाऱ्या संबंधित अधिकारी असतील सगळ्यांना या ठिकाणी या गॅलरीमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात येतील. जसा आम्हाला विधानसभेत ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे तसा सभागृहाचा अध्यक्ष महाराज कंटेम्प्ट ऑफ द हाऊस हा आमचा अधिकार आहे. सभागृहाची अवमानना झाल्यावर मान्य अध्यक्षांना काय अधिकार दिले नियमाने? एक तर समज देणे, ताकीद देणे, कठोर कारवाई करणे, नाराजी व्यक्त करणे आणि शेवटचा अधिकार अध्यक्ष म्हणून तुम्हाला आहे की मुख्य सचिवांना अशा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून 15 दिवसात अहवाल मागणे. अध्यक्ष महाराज, आता आपण इतकेदा ताकीद दिली, समज दिली, खुलासे मागितले, खंडन मागितले. मला वाटतं की आज तुम्ही आदेश द्या की मुख्य सचिवांनी या संदर्भात कंटेम्प्ट ऑफ हाऊस झाला असल्याने, हा विधानसभेचा अवमान झाला असल्याने यांची चौकशी विभागीय सुरू करावी. याचा फायदा असा आहे की एकदा या लोकांच्या CR मध्ये विभागीय चौकशी ही त्यांच्या रकान्यामध्ये आली तर यांना भविष्यामध्ये अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. यांचं सारं लक्ष जे असतं ते आपल्या रकान्याकडे असतं की विभागीय चौकशी लागू नये. तुम्ही आदेश द्या की मुख्य सचिवांनी विभागीय चौकशी यांची करावी. मग येऊ अथवा न येऊ 15 दिवसांनी अहवाल मागवा. अध्यक्ष महाराज, याशिवाय हे सुधारणार नाही. आपल्याला 1979च्या कायद्याचा फायदा घेऊन यांची विभागीय चौकशी लावलीच पाहिजे आणि यांच्या सर्व्हिस बुक मध्ये यांची विभागीय चौकशी झाली हे आलं पाहिजे. अन्यथा हे खुलासे करण्यामध्ये काय, स्टेनोग्राफर आहे, कॅम्प्युटर आहे, कोणीतरी त्यांचा दास आहे, तो फटाफट खुलासे करून देतो, खोटे कारण सांगतो. फाईल नाकारताना जशी खोटी कारणं लिहिल्या जाते तसं तुम्हाला इथं खुलासा करताना खोटी कारणं देतील. आम्ही पाहतोय ना, अनुभव घेतोय ना, काय निगरगट झाले अध्यक्ष महाराज. मी कधीतरी लहानपणी वाचलं होतं की सर्वात जाडी चमडी ही गेंड्याची असते. माझं सामान्य ज्ञान मी आता बदललं आहे, फक्त तुमच्या माहिती करता.
ठीक आहे ठीक आहे. भाऊ आपण जी सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्या सूचनाही तशा दिलेल्या आहेत. काही वेळात जर हजर नाही राहिले, आता साठम साहेब म्हणले 25 मिनिट आपण देऊ. जर 25 मिनिटात नाही आणले, हजर राहिले, तर त्या ठिकाणी तशा पद्धतीनं मुख्य सचिवाला सांगून त्यांची विभागीय चौकशी लावली जाईल.